वर्तकनगर येथील रहिवाशांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. 12 वर्ष पुनर्विकास रखडला, मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा घातले होते गाऱ्हाणे. वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर 12 इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा गाऱ्हाणे घालूनही अद्याप न्याय न मिळाल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे रहिवाशांनी सांगितले. निविदा प्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अगरवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे AA असोसिएट्स या विकासकाची निवड करण्यात आली आणि 2014 मध्ये विकास करारनामा करण्यात आला. करारनाम्यानुसार 2016 मध्ये कॉपर्स फंडचा पहिला हप्ता प्रत्येकी 3,08,027 सभासदांना प्राप्त झाला. यातील 5 सभासदांनी कॉर्पस फंड स्वीकारला नाही, कारण विकासकाच्या कागदपत्रांबाबतची मागणी पूर्ण करण्यात आली नाही. 2016 मध्ये ठाणे महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून महापालिकेने नोटीस दिली. याबाबत दूरध्वनीवरून विकासकाला अवगत करण्यात आले. त्यावरून विकासकाने सर्व घरे खाली करा, मी तुम्हाला भाडे सुरू करतो असे दूरध्वनीवर सांगितले. त्यानुसार 27 भाडेकरूंनी आपली घरे रिक्त केली, तर उर्वरित 5 भाडेकरूंनी आपली घरे खाली केली नाही. 2017 मध्ये ठाणे महापालिकेने सदर इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित 5ही सभासदांना घरे खाली करण्यास भाग पाडले. इमारत खाली केल्याने सर्व सभासद विखुरले गेले आणि त्यामुळे काही वर्ष अशीच गेली. त्यानंतर सर्व सभासदांनी एकत्र येऊन विकासकाला कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घेतला आणि 2020 मध्ये नोटीस देण्यात आली. सदर नोटिसीला उत्तर देताना विकासकाने म्हटले की 5 सभासदांनी घरे रिक्त न केल्याने तसेच इमारतीच्या जागेतील देवळाचा प्रश्न न सुटल्याने पुनर्विकास रखडला. प्राप्त झालेल्या कागदपत्रानुसार विकासकाने एकूण 4,19,00,000 इतकी रक्कम इमारतीच्या पुनर्विकासासाठी खर्च केल्याचे दिसून येते. तथापि 2020 मध्ये विकासकाने NOC देण्याकरिता 7,12,00,000 रुपयांची मागणी केली. विकास पुनर्वसनाचे काम करण्यास तयार आहे यावर सभासदांनी विश्वास ठेवला, परंतु त्याने काहीच न करता 1 वर्षाचा कालावधी वाया घालवला. त्यानंतर विकासकाने 2022 मध्ये विकासकाने माझे व माझ्या भागीदाराचे बिनसले असल्याने मी तुमचे काम करू शकत नाही असे लेखी स्वरूपात कळवले. त्याचवेळी विकासकाने NOC करिता 11 करोड इतक्या रकमेची मागणी लेखी स्वरूपात केली. अशा प्रकारे विकासकाकडून वर्तकनगर येथील इमारतीतील रहिवाशांची फसवणूक झाली असून त्यात त्यांना कात्रीत पकडले गेले आहे. 2016 पासून या इमारतीतील रहिवाशी बेघर झाले असून भाड्यापोटी 1ही रुपया दिलेला नाही. तरी आमच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असा इशारा रहिवाशांनी दिला. सभासद आहे, हे सगळे आमच्या सोसायटीचे सभासद आहेत. आज 8 वर्ष झाली आम्ही घराच्या बाहेर आहोत. 2014 ला एग्रीमेंट झालंय आणि 2016 साली आम्ही घरं सोडलेली आहेत. बिल्डरने आम्हाला 1ही रुपया भाडं दिलेलं नाहीये. आम्ही आमच्या स्वखर्चाने भाडं भरून बाहेर राहत आहोत. आमची परिस्थिती काय आम्हाला माहितीये आणि आम्ही सगळीकडे फिरून आलो. आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक झाले, आमदार, पदाधिकारी, मुख्यमंत्री साहेब, आम्ही सगळ्यांकडे फेऱ्या मारून झाल्या. शेवटी आता आम्ही कंटाळलो, खूप फेऱ्या मारून झाल्या, पण आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाहीये. म्हणून आम्ही आता ठरवलंय की आम्ही यावर्षी मतदान करणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही पुढची कुठलेही मतदान आम्ही यावेळेला करणार नाही. सगळ्यांनी बरोबर आहे? सगळ्यांचं बरोबर. अगरवाल इन्फ्राटेक मधनं AA असोसिएट ही फर्म होती. अमरीश अगरवाल हे आमच्याशी आता बोलतात. पैरवीचे अगरवाल हे आता एक्सपायर झालेले आहेत. त्यांचे मोठे भाऊ आमच्याशी बोलतायत. अंधेरीला त्यांचं ऑफिस आहे. आम्ही त्यांच्याकडे इतक्या फेऱ्या मारून झाल्या. त्यांनी इन्व्हेस्ट केले 4,19,00,000, पण त्यांनी आम्हाला 11 करोडची NOC दिलेली आहे. 11 करोड बघून दुसरा कुठलाही बिल्डर आमच्याकडे यायला तयार होत नाहीये. आमच्याकडे बिल्डर भरपूर येतात, पण ह्याची NOC नाहीये, त्यामुळे कोणी तयार होत नाहीये. आणि आम्ही बरेच चांगल्या प्रकारे झालं, वकिलांची नोटीस देऊन झाली, पण तो आम्हाला कुठल्याही याला दाद देत नाहीये. प्रताप सरनाईक साहेबांनी पण त्याला फोन करून सांगितलं होतं, तेव्हा पण येतो म्हणाला, मी अयोध्येला चाललोय, मी जानेवारीत येतो, पण त्याच्यानंतरही तो कधी आला नाही. राजू फाटक त्यांना फोन करतात तेव्हाही येतो सांगतो, पण तो काही येत नाही, तो कोणालाच दाद देत नाही. शेवटी आता आम्ही कंटाळलोय, खूप कंटाळलोय. आमची परिस्थिती अशी झाली आहे ती आम्हाला माहिती. आज सगळ्यांच्या घराची परिस्थिती काय आहे. बाहेर आज 8 वर्ष भाडं भरून राहणं, आमचं स्वतःचं हक्काचं घर असताना आज आम्ही बाहेर राहतोय. या बिल्डिंग मध्ये आम्ही प्रॉपर्टी टॅक्स, पाणी बिल सगळं भरलं आणि आमचं स्वतःचं घर असून आज आम्ही बाहेर राहतोय. स्वतःच्या खर्चाने पैसे भरतोय. काय उपयोग आहे? आम्हाला मतदानच नाही करायचं, आम्हाला आमचा न्यायच मिळत नाही, आम्हाला आमचं घरच नाही मिळत आहे, तर काय उपयोग आहे? मॅडम, एकूण किती कुटुंब आहे? इथे 32 सभासद. 32. तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी काही नाही. जी आम्हाला बिल्डरने NOC दिली आहे ती आम्हाला कमी करून, त्याने फक्त 4,19,00,000 खर्च केलेत आणि तो आता 11 करोड मागतो. 11 करोड बघून कुठला बिल्डर आमच्याकडे तयार होईल? त्यामुळे आमची मागणी इतकीच आहे की आम्हाला NOC मिळवून द्यावी
आणि आमची घरं लवकरात लवकर आम्हाला बनवण्यासाठी आम्हाला दुसरा बिल्डर आमच्याकडे आहेत, आम्ही त्यांच्याशी बोलणी करू शकतो. आमची एनओसी आम्हाला लवकरात लवकर त्यांनी मिळवून द्यावी. इतकंच. सगळ्या प्रकरणाला किती वर्ष झाली आता यांना 2014ला अग्रीमेंट झालं आणि 2016ला आम्ही घरं सोडली आहेत. 8 वर्ष तर अशीच झाली सर. 8 वर्ष आम्ही भाडं भरतोय घरात बाहेर राहून. अग्रीमेंट मध्ये काय उल्लेख होता? अग्रीमेंट मध्ये तर स्पष्ट लिहिलेलं आहे, जोपर्यंत CCID मिळत नाही तोपर्यंत घरं रिकामी नाही करायची. त्याने कुठलीही परमिशन घेतली नाही, ना फायर एनओसी ना कुठल्या ज्या परमिशन लागतात त्याने कुठल्याही परमिशन नाही घेतल्या. मान्य आहे की त्याने कॉर्पोरेट फंडापैकी एक पार्ट 3,08,016 2016ला दिला होता सगळ्यांना, पण त्याच्यानंतर ज्यावेळी बाहेर पडा सांगितलं आणि मी भाडं सुरू करतो असं सांगितल्यानंतर त्याने एकही रुपया कोणाला भाडं दिलेलं नाहीये. मुळात म्हणजे जेव्हा करारनामा केला जातो तेव्हा त्याच्यातल्या अटी आणि नियम सामान्य माणसांपर्यंत खरंच पोचत नसतात. त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात. करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं, हाच माणसाचा हेतू असतो. जेव्हा आमची चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात? ते आम्ही काही कायदे तज्ज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात? एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्यापुढे लाचार होऊन ते मागावं लागतंय. ही कुठली अवस्था आहे? आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातातनं आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचंय. ते आम्हाला जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत, कारण आम्ही हतबल आहोत, लाचार आहोत. आणि मग ही लाचारी का? माझं एवढंच म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही ठाणेकर आहात. आज ठाण्यातल्या रहिवाशांची जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं मागणं आहे एकच की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं. आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं. प्रत्येक जण भाडं भरून मुलांचं शिक्षण, घर भाडं ह्यामुळे इतका बेजार झालेला आहे की आता ही शेवटचा निर्णय आम्ही एक सर्व मताने घेतलेला आहे की आम्हाला कुठलंही विधानसभाही नाही, लोकसभाही नाही, कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये. आम्ही एक मताने ठरवलंय, या वर्षी आम्ही मतदान करणार नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजन बाबूराव विचारे यांची प्रचार फेरी. आज मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता राजन विचारे यांच्या प्रचारासाठी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. चंदनवाडी शाखा, महानगरपालिका चौक, उजवीकडे चंदन मित्र मंडळ, नुरी बाबा दर्गा रोड, मखमली तलाव, सेंट जॉन स्कूल, धर्मवीर आनंद दिघे साहेब पुतळा, जैन मंदिर, टेंबी नाका, डावीकडे धोबियाळ
आंबेडकर रोड, मनोहरपाडा, गावदेवी मंदिर नगर, हंसनगर, सिद्धेश्वर तलाव, रमाबाई आंबेडकर नगर, नामदेववाडी, पाचपाखाडी, गुरुकुल सोसायटी, जनरल, अरुण ओपन हाऊस, उजवीकडे आराधना सिनेमा, हरिनिवास सर्कल, बेडेकर शाळा, घंटाळी मंदिर, गजानन महाराज मंदिर, राम मारुती मार्गे, गोखले रोड, भास्कर कॉलनी, गोखले, नौपाडा पोलीस स्टेशन, उजवीकडे गोखले रोडने सरळ गावदेवी मंदिर, गावदेवी मैदान, प्रभात नगर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक, रस्ता ओलांडून माटे अँड सन्स चौक, भंडाराळी कॉलेज, खारटन रोड, नागसेना नगर, माता रमाबाई चौक, स्टेडियम, जय महागिरी मोहल्ला, महागिरी कोळीवाडा, शक्तीस्थळ, पोलीस लाईन, संपूर्ण राबोडी परिसर, आकाशगंगा, हनुमान, रुस्तमजी मार्गे, साकेत येथे समारोप झाला. या रथयात्रेला कोकणचे सुपुत्र आमदार वैभव नाईक व ठाण्यातील तिन्ही पक्षांचे उमेदवार हजर होते. माजी नगरसेविका स्नेहल सावंत, राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्ष हरियाणा विनंतीला मान देऊन एका 20 मेला आपलं अमूल्य मतदान मशाली समोरील बटन दाबून राजेंद्र विचारे यांच्या पारड्यात टाका. हीच आपण आग्रहाची मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. जागोजागी त्या खासदार राजेंद्र विचारे यांचं स्वागत जे आहे ते पाहायला मिळतं. वेगळा उत्साह गोविंदाची ठाण्यात उपस्थिती, नरेश म्हस्केच्या प्रचाराला उत्साह. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्षांच्या महायुतीतील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारासाठी काल सायंकाळी ठाणे विधानसभा क्षेत्रातील ढोकाळी, कोलशेत, बाळकुम व आदी भागातून प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीसाठी विशेष अभिनेते गोविंदा उपस्थित होते. गोविंदाच्या उपस्थितीने प्रचाराला वेगळीच चमक दिली गेली. भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, भाजप महिला अध्यक्ष स्नेहा पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदेसह इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरेश म्हस्के यांनी आपल्या भाषणात स्थानिक समस्यांचा तपशीलवार आढावा घेतला आणि विकासांच्या आश्वासनाची यादी सादर केली. निवडणुकीत विजयी झाल्यास ठाणे विधानसभा क्षेत्रातील विकास कार्याला प्राधान्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उपस्थित जनसमुदायाने गोविंदाच्या उपस्थितीतील उत्साह व नरेश म्हस्के यांच्या विकासाच्या वचनांना उदंड प्रतिसाद दिला आणि प्रचाराची यशस्वी समाप्ती झाली.
घंटागाड्यांच्या फेऱ्या होणार कमी, 70 कॉम्पॅक्टर खरेदीचा ठाणे महापालिकेचा प्रस्ताव. छोट्या छोट्या घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील कचरा उचलला जात असून हा कचरा सीपी तलाव परिसरापर्यंत नेण्यासाठी या घंटागाड्यांच्या जवळपास 300पेक्षा अधिक फेऱ्या होत आहेत. या फेऱ्या कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने 70 कॉम्पॅक्टर घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या सर्व छोट्या घंटागाड्यांचा उचललेला कचरा कॉम्पॅक्टरमध्ये टाकण्यात आल्यानंतर कॉम्पॅक्टरच्या माध्यमातून कचरा सीपी तलावच्या टाकण्यात येणार आहे असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. एकीकडे शहरातील कचरा टाकण्यासाठी हक्काची जागा मिळवण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आता घनकचरा व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या संदर्भात सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील कचरा संकलनासाठी 70 कॉम्पॅक्टर घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून करण्यात आला आहे. लवकरच हा प्रस्ताव मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. सध्या शहरातील कचरा संकलनासाठी छोट्या छोट्या घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या घंटागाड्या शहराच्या विविध भागात जाऊन कचरा संकलनाचे काम करतात. ज्या ठिकाणी मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही त्या ठिकाणी या घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलित केला जातो. मात्र घंटागाड्यांच्या माध्यमातून सीपी तलाव परिसरात कचरा टाकण्यासाठी 300पेक्षा अधिक घंटागाड्यांच्या फेऱ्या होत असल्याने या फेऱ्या कमी करण्यासाठी हे कॉम्पॅक्टर खरेदी केले जाणार आहे.